नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण ब्लाऊज पीसचा उपयोग करून एक ऑर्गनायझेशन बनवणार आहे. जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल आणि त्याचा तुम्ही उपयोग करत नसाल तर तुम्ही अशा प्रकारे उपयोग करू शकता. बघा, आता इथे मी ब्लाऊज पीस घेतला आहे आणि असा फोल्ड करून एक भाग कट करून घेणार आहे आणि त्याच भागाचा राईस बॅग आहे तो सुद्धा कट करून घेणार आहे. मी इथे राईस बॅग असते तिचा वापर करणार आहे, म्हणजे गोणीचा. तुमच्याकडे जर फोम असेल किंवा प्लॅस्टिक गोणी असते ती सुद्धा वापरू शकता. आता हा ब्लाऊज पीस आणि गोणी ही जॉईन करून घ्यायची. ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूने त्याच्यावर अशी गोणी ठेवायची आणि पूर्ण चारी बाजूनं सिलाई मारून घ्यायची. कशा प्रकारे बघा, आता इथे ब्लाऊज पीस ठेवला आहे, उलटा हा ब्लाऊज पीस ठेवला आहे, म्हणजे ब्लाऊज पीसची चांगली बाजू आतमध्ये, कारण परतल्यानंतर ते बाहेर येणार आहे. आणि चारी बाजूने पूर्ण शिलाई मारून घेतली आहे. थोडासा मी जागा ठेवला आहे कारण त्यामधून ते पूर्ण परतून घेणार आहे त्यासाठी. आता इथं मी पूर्ण परतून घेतले आहे आणि हे सुद्धा फोल्ड करून या प्रकारे शिवून घ्यायचं. त्याच्यावरती एक सिलाई मारून घ्यायचा आणि पूर्ण चारी बाजूने सुद्धा सिलाई मारून घ्यायचं. आणि या ब्लाऊज पीसवरती आणि गोणीवरती सुद्धा उभ्या आडव्या शिलाई मारून घ्यायच्या. त्यामुळे एक घट्टपणा येतो त्याला, त्यासाठी. आता इथं मी उभ्या आडव्या शिलाई मारून घेतल्या आहेत दोन्ही जॉईन करून. तुम्ही याला अस्तर सुद्धा घालू शकता, पण अस्तरची एवढी काय गरज वाटत नाही म्हणून त्यामुळे मी अस्तर घातला नाही. आता याचं मेजरमेंट आहे, आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता हा असा कपडा मी 29 इंचचा घेतला आहे आणि असा रुंदीला 26 इंचचा घेतला आहे. 29 बाय 26 चा एक हा असा भाग तयार करून घ्यायचा. बघा, आणि तुम्ही जर एकच भाग तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही असे दोन प्रकारे सुद्धा भाग तयार करू शकता. कशा प्रकारे बघा, हा आता एक भाग दिसत आहे, या मापाचा सुद्धा भाग घेऊ शकता तुम्ही 29 बाय 13चा, म्हणजे हे असे दोन भाग तयार करून सुद्धा जॉईन करून घेऊ शकता जर तुम्हाला एक भाग असा मोठा भेटत नसेल तर तयार करायला. त्यामुळे मी दोन्ही मेजरमेंट सांगितले आहे. आता इथं हा असा भाग फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे आपली 29 जी लांबी होती त्या भागाने हा असा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या. त्यानंतर स्क्वेअर कट करायचे, कारण आता इथं आपण स्क्वेअर देणार आहोत 4 बाय 4चे दोन्ही साईडनं. कारण मैत्रिणींनो, घरामध्ये ब्लाऊज पीस असतात त्याचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकता, किंवा मी याच्या अगोदर ब्लाऊज पीसचे बरेच रियूज असे व्हिडिओ बनवले आहेत. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथं बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडला मी 4 इंचचा म्हणजे 4 बाय 4चा 2 स्क्वेअर कट करून घेणार आहे. आता आपल्याकडे काय होतं, ब्लाऊज पीस बरेच दिवस तसेच राहून जातात, त्याचा काहीतरी उपयोग करायला होतोय. त्यासाठी मी असे व्हिडिओ तुमच्यासोबत पोचवण्याचा प्रयत्न करते. प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर मैत्रिणी प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथं बघा, व्हिडिओमध्ये मी दोन्ही साईडला 4 बाय 4चा आखूनसुद्धा घेतला आहे आणि दोन्ही साईडने शिलाई मारून घेतल्या आहेत, या साईडला दोन्ही साईडला. आणि आता स्क्वेअर कट करून घ्यायचे, कारण अगोदर जर आपण स्क्वेअर कट केला तर मग तो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. त्यासाठी अगोदर शिलाई मारून घ्यायची, त्यामुळे दोन्ही भाग हलू शकत नाहीत आणि त्यामुळे स्क्वेअरही व्यवस्थित कट केले जातात. आता हा कट केलेला भागसुद्धा टाकायचा नाही. आता त्यापासून आपल्याला हँडल बनवायचे आहेत. हे असं फोल्ड करायचं आणि आतमध्ये हँडल लावून घ्यायचे. दोन्ही कपडे पण आपण उपयोगात आणणार आहे. अजिबात कपडा वेस्ट होत नाही आणि दोन्ही साईडनं अशा शिलाई मारून घ्यायचे. बघा, 4 बाय 4चं जे स्क्वेअर आपण कट करून घेतलं आहे त्या जाग्याला.
आता यानंतर मैत्रिणींनो हे कपडेसुद्धा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे, असे आतमध्ये लावायचे आहेत ते। आता इथं मी शिलाई मशीनवरती शिवून घेतलं आहे, बघू शकता दोन्ही साईडनं हे असे शिवून घेतले। आतमध्ये तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन सुद्धा पाइपिंग करू शकता, म्हणजे जोड देऊ शकता ह्या साईडला। आणि जो आत कट मग केलेला भाग ह्या अशा आतमध्ये हँडल जोडले आहेत। आता हे परतून दाखवते बघा कशा प्रकारे दिसतंय। आता अशा प्रकारे क्लॉथ ऑर्गनायझेशन तयार आहे, म्हणजे कपाटामध्ये कपडे ठेवल्यानंतर खूप इकडे तिकडे होऊ शकतात, त्यामुळे एकाच जर तुम्ही वापरत नसलेले कपडे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। आता इथे साईडने सुद्धा मी शिलाई मारून घेणार आहे चारही साईडनं, त्यामुळे काय होतंय एक बॉक्स प्रमाणे दिसू शकतं त्यासाठी। आता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला हँडल झालेले आहेत आणि बॉटमसुद्धा खूप छान झाले आणि भरपूर असे कपडे सुद्धा मावू शकतात। आता इथं मी दोन्ही साईडला उचलण्यासाठी हँडलसुद्धा तयार करून घेतला आहे आणि वेस्ट कपडा आपण 4x4चा जो स्क्वेअर कट करून घेतलेला आहे त्यापासूनच हँडलसुद्धा तयार केलेलं आहे, म्हणजे वेस्टेज आपला कपडा अजिबात झालेला नाही। जसा कपडा ब्लाऊज पीस होता त्याच प्रकारे फक्त आपण आतमधून शिलाई मारून घेतली या प्रकारे बघा। या आतमध्ये आता मी जे मला कपडे आता सध्याला तरी लागत नाही ते असे मी ठेवले आहेत, म्हणजे एकाच जागेला विस्कटत होत नाहीत काय नाही, त्यामुळे असे ठेवले आहेत बघू शकता तुम्ही। या प्रकारे तुमच्याकडे कपाटात जर जागा जास्त होत नसेल तर तुम्ही असं स्टोअर करून ठेवू शकता। आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। वेस्टेज अशा कपड्यापासून मी घरात लागणारे क्लॉथ ऑर्गनायझेशन तयार केले आहे बघू शकता। आणि कमी जागेत भरपूर सारे कपडे यामध्ये मावू शकतात। आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।